सुमनबाई, या नालीचं पाणी तुमच्या आमच्या घराच्या इकडे थांबून राहिलं, तिकडे जर काळी कचरा अटकेलाय ते, नाही तर मग तिकडे सांगत जातो मी कुकडे, आणि तिकडे भांडे गेले कपडे तिकडे धुत जा. आमच्या घरा इकडे पाणी आलं पाहिजे नालीचं तुमच्या. सारी आमची भीत पोकळ होऊन राहिली. आमच्या घरात सारी सर्दी येते त्या पाण्याची. काचं पाणी असते काचं नाही तुमचं. हे फावडा आणलं, हे फावडं घ्या आणि तेवढं काढून द्या. ते नालीचं कचरा काढी अटकेला सारं ते लटून द्या पुढे, नाही ते पाणी पुढे चाललं नाही तुमचं. मी काय नव, मी काय का नाली काढणारी दिसून राहिली का तुले? हा, का गाची नाली तू सफा कर. तू आणतो सारा गावाचं कचरा त्या नालीत टाकतं, मग पाणी गेलं नाही की आम्हाला म्हणतं का तू? हा, त्या दारातून नाली जाते काय? त्या एकटीच्या दारातून जाते काय? साऱ्या गावाच्याच लोकांच्या दारातून नाल्या जातात, भीतीच्या जवळ जातात नाऱ्या सारे. मग काय आमचं पाणी बंद करतं का तू? इकडे कुकडे आमच्या घरात काढा आम्ही पाणी. हे पा, माझ्या घरचा बाळ सांगितलं होतं मला, जाय म्हणे तू पाय सांगून त्या बाईले ऐकत असेल तर, नाही तर मग मी येतो म्हणे. मग येऊ दे ना, येऊ दे ना. कोणता ऐकतो तो? मी बोलावतो माझ्या घरच्या बॉले, मी फोन लावतो. तुला काय वाटते माझ्या घरचा बा इकडे तिकडे लफंडरवाणी हिंडते तर काय बाजू घेणार नाही काय? माझ्या घरासाठी काय हे करणार नाही काय? काय बोलावतो मी बी. हो लाव पाय कुठे सकाळी त्याचा पत्ता लाव जरासा, ठाम पत्ता कुठे आहे की नाही काय, तर कुठे लापता व्हायला तो 2 महिने झाले दिसून नाही राहिले. लाव तू, माझ्या घरचा बाप आहे कसा येते तर. अरे दे ना, आवाज दे ना. आम्हासा यदवाच्या पायरी लोक जेवण खाऊन करतात. आवाज दे. जेवून राहिले तीन पाटील मन आवाज दे. देईल हा बा, पैसे देता काय आम्हाले? घरी आहे काय? घरी आहे कोणी? वहिनी वहिनी घरी आहे का कोणी? दादा आहेत का घरी? घरी नाही तो भाऊ, ते घरी नाही. ते झाला डिझेल आणलेले नाही अकडचे, आणि टाइम लागते भरत नाही. मोठी रांग आहे तर सकाळी ये जा बापा. काय आहे तुमचं तर? घ्या आता. नाही आता पहा बरं, आता लोक आता पैसेही देत नाहीत बाबा कामाला गेल्यावर. आता कसंही बी पावक भर तेल आणलं असतं, आणि काही एखादं काही आम्हाला 2-4 मसाल्या पुड्या घेतल्या असत्या, त्यातही बाई म्हणते बा घरी नाहीत. आता काय ना आम्ही आता. का मामा, ते गाडी उभी आहे बाहेर, चपला यायचा दरवाजात, पण नाही म्हणते ना बाई घरी नाही आणते. हो ना पाहिलं ना मीनं. चपला आहेत तिकडून गाडी आहे उभी, पण त्याला माहीत आहे ना बुवानं आवाज ऐकला असेल की हे आले पैसे मागेले. संध्याकाळच्या पायरी देत नाहीत ना रे बा लोक. लक्ष्मी जाते म्हणतात लोक. मीठ नाहीत देत बाया मीठ नाहीत देत, हळद नाहीत देत गावात. क्रुक 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 क्रुक. आता कोण आहे म्हणा फोन लायले यदवाच्या पायरी? कुठे आहो तुम्ही? आता कुठे सांग असणार अडी जा कुदरीले आहो. सांग काय म्हणतं तर. हे बळ्याची बायको आलती, बळ्याची. हे म्हणे की आमची तुमच्या नालीचं पाणी आहे ना, आमच्या भीत खराब करून राहिलं म्हणे. माझी भीत साली सरदावरी आहे ना, आता तर पावसात पडते की काय म्हणे. तुमची नाली बंद करा म्हणे बा. पाहिजे ते येऊन राहिला आणि तिचा नवरा ट्रॅक्टरवर जायला तर मग सांगतो म्हणे मी आलो की. असं आहे का ते? कोण बडी काय बडी? असं असं शेजारी आहे आपला नाही काय म्हणे भीत पडते म्हणे. असं असं आमच्या पाण्यानं पडते म्हणे काय? मग काय आता आजच त्याले भीत दिसून राहिली का नाली आहे आपली? इतक्या दिसची काय कुठून काय पाणी काय उडून जात जाय का आपलं? आज म्हणे का तो? तिले द्याल तर लावून त्यानं जाय म्हणून. आता त्याला माहित असेल की हा घरी नाही म्हणून. ते आलती पापा करत फावडं घेऊन आणि नाली साफ करून दे म्हणे. अरे कचरा गाडी अटकलं तर पुढे पाणी जाऊन नाही राहिलं. मग घरात ते सारं हे ते वास येते म्हणे, मच्छर होता, आमच्या भीता खराब होऊन राहिल्या म्हणे. मग तिला म्हणा लागत होतं की वास येते न मच्छर होतात तर गावाच्या बाहेर जाय राहिले. गावात राहशील तर त्रास होणारच आहे ना. मग पाणी काय रस्त्यातून घालून द्या का ना आम्ही आमचं? ते म्हणे तिच्या घरचा बॉय येते हजे ट्रॅक्टरवर, मग बोली म्हणे तुमच्याशी काय आहे तर तुम्ही या लवकर घरी. बरं आता काय आताच म्हणतं काय लागे? आता येईन का तो संध्याकाळच्या बाहेर? पण आता कुठे जमते व? आता कुठे गाड्या आहेत की काय आहेत? आता सकाळून ये होईन बुवा. आता त्या निघून लवकर कोणाची गाडी फाडी पा, नाही तर अजून शेवटचा टाइम आला असेल त्या गावात तर त्या टाइम न चालले या. कसं आहे आताच तुम्ही पाणी फाडणं बंद करून टाकलं, अधिक मग सकाळी नाही थांबला जाईल. कपडे धुवा लागतात, भांडे धुवा लागतात, मग पाणी कुकडे सोडून ये. बरं थांब पाहतो मी. आता इकडे मला माल भाजी गाडी आहे त्याला पाहतो मागून, नाही तर मग एस टीनं चाललो येईन. नाही तर मग काही काळजी करू नको. आजच्या दिवस सकाळून पाहून घेऊ काय आहे तर त्याचं. काय बाबा, कोणाचा फोन होता? मामीचा होता काय? काय म्हणतात नालीसाठी? तो बड्या लेवाचा आहेच लेवा. तो पहिल्यापासूनच आता मला बी हरत जाईन तो नालीत हे नको करू म्हणे, तोंड नको धुवणे आमच्या नालीवर. काय त्या घरची आहे का नाली? तोच ना रे भा. आता पाहिलं नाही का आपण? आपल्याला का सायकल ना ठूत देत जाईन तो नालीवर. आता कसं आम्हाला आलं त्याच्या घरी. आता कसं रेती किती वाहते तो ट्रॅक्टरवर 2 नंबरचे कामं करते.
त्याला वाटते मी दादा झालो गावचा. थांब बाबू हा ना ताई बी जिरो तुम्ही थांब मला गावात येऊ दे फक्त. मग कसं करता आता चालता की सकाळी सकाळी चालसान सकाळीच. नाही रे बा आता जा लागीन ना. मामीनं सांगितलंच तसं. आताच निघू आपण तिकडे मावाज भावाची गाडी आहे त्याच्याजवळ. तू जाय ते गाडी आहे आणि त्यात लोक मी एखादं शर्ट टाकतो माल त्याला एखादा पॅन्ट घेऊन टाकतो. अरे भाषा मागितले का पैसे पाटलाले पैसे मागितले का म्हटलं. माय मी तुमच्या यात घेतले की काय माय राहून दिले पाटलानं द्यायचे. अरे बा कुठे दिले पाटलानं. मी गेलतो मागेले मीन मामा दिले नाही त्या भावानं पैसे. त्या बाईला म्हटलं घरी आहेत काय तर बाई म्हणे घरी नाही त्याने चप्पल होती दारात दारात गाडी उभी होती पण दिले नाही त्या बाईला पैसे. अरे बा तुम्ही संध्याकाळच्या देवपूजेच्या वक्ती गेले सर बा. संध्याकाळच्या पहिले कोण देते पैसे. आम्हाला लवकर जा लागत होतं 5 वाजता मग दिलं असते त्या भावानं पैसे. आता आम्हाला काय माहित बाबा इकडे पैसे देत नाहीत म्हणून आम्ही गेलो आपल्या साध्या मनानं मागेले. बरं ते आम्ही घरी चाललो मामानं गाडी सांगितली तुमची आम्ही चाललो आता घरी. अर्जंट घरून फोन आलता मामीचा आता जे लवकर या निघून म्हणे. मामीचा फोन आलता काय काय नाही बाई वहिनी लवकर या आणि घरी. अरे पण माझी गाडी हिच्या भावाची आहे बा हिले विचार बा आता हिच्याजवळ आहे दिल्लीच्या भावानं चाबी. आपलं काही नाही बा आता त्याच्यात हिले विचार आणि घेऊन जा चाबी. अहो चाबी दिलाय तर पेट्रोल कुठे आहे त्या गाडीत पेट्रोल नाही त्या गाडीत तशी आणून उभी करून दिली माझ्या भावानं. अरे वा आता पेट्रोल नाही म्हणते त्या गाडीत तर तुम्ही कसं काय नेता ते लुटून नेता का. आता मला काय करावं लागतं बा आता मामाने सांगितलं घेऊन ये. मी आलो वाले आले तुम्ही एक फोन लावा मामाने मामाला सांगून द्या आलं बा पेट्रोल नाही त्या गाडीत. हो खरंच नाही का पेट्रोल दे ना अर्जंट असेल ना त्याला जाऊ दे ना आपण नेतील. पेट्रोल पंपा लोक नेतील नंतर पेट्रोल पंप टाकून घेऊन जातील. काय माहित बा आता मा भाऊ म्हणे पेट्रोल नाही म्हणे त्याच्यात उभी करून देतो आणि घरात लटका माझ्या बी देऊन द्या मग तुम्हाला द्यायची असेल तर. हो दे ना काहीतरी काम असेल संध्याकाळच्या पायरी म्हणून आला तो मागेले. का रे काय काम आहे अर्जंट आहे का काही. ते मामाच्या घराचं ते जरा ते नालीसाठी तो शेजारी आम्हाला भांडण करतो म्हणजे त्याची बायको आली मामीचं भांडत त्यासाठी मग लवकर या आणि मामी घरी तर म्हणून मग गाडी मागे ना तुम्हाला. बरं घेऊन जा एका बरी जटलोक गेली तटलोक जा मग नंतर बा लोटत नेतो पेट्रोल पंपा लोक. तरी बा एकदा लावून द्या बा मामाला फोन कसा आहे ते गाडीचं काम आहे एक तर तुम्ही कसं मामाशी बोलून घ्या आधी कसं झालं पाहिलं तर आधी तुम्हीच मला भरून मागसाल. हो बाबा जबाबदार माणसाची बोलायला पुरते आहे की नाही. एक तर गाडी नाही आपली गाडी आहे सायाची आपल्या राहायची जबाबदारी एक तर त्याची. एक तर तुमचं कामही आहे अर्जंट मी लावतो मावाजवालेच फोन लावतो मी त्याला विचारतो काय आहे कसं काय आहे तो. हॅलो का रे मावाज भाऊ हा भाषा आलता मग त्याला गाडी मागायला देऊ का याच्याजवळ गाडी. हो रे देऊन टाक. ते त्याला भाऊजाईचा फोन आलता घरून. ते आम्हाला शेजाऱ्याच्या अंगात आलं अशी. येतो आम्ही त्याची जरा काढून आता कसं आता येते म्हणे तो रात्री घरी येते आणि ट्रॅक्टरहून तर आता ज्या आणि आताच लावा सोक्ष मोक्ष म्हणून आलता तो. देऊन टाक त्याच्याजवळ गाडीची चाबी. मी का म्हणतो तुला चालवता गेलो तर येते ना गाडी आज बरं जराशी तिचे ब्रेक आम्हाला ढिले आहेत ते. तो म्हणे 1-2 खेप मी पडलो म्हणे जेवून आरामशीर चालू जा मग सांग ते रस्ते एक तर खळलं नडलं आपल्या फाट्यानं तर कसं आरामाने नेतो बा कसं पडली झडली तर फुकट काही फुटपाट झालं तर भरून द्यावं लागेल. चांगला नाही वाटत मग ते कोणाजवळून भरून घेणं नाही तर मग हिच्या व्हायला भरून द्यावं लागेल बा आपल्याला. त्याच्यानं आरामानं जा आम्हाला ती लाईट एक तर डिम पडेला सारी ती लाईट आता लय जुनी व्हायला ते गाडी तर. लायसन गिसन विचारायला अधिक मा भाजी गाडी जमा फवा नाही झाली पाहिजे. हो लायसन गिसन कोण पकडते आता राहते ना. आता कोण दिसते उभं रस्त्यानं तुले ऑटोन तर काय 10-12 किलोमीटर लोक काय पोलीसवाले ओळखतात काय काही नाही पाहिजे लायसन पाहिजे आणि त्याच्या बी देऊन दे त्याजवळ. आता मला काय समजते बाप्पा आता लोक सांगतात तसं ऐकतो मी. मला काय करावं लागते घ्या ना मी देतो आणून चाबी. सिंधू आजी म्हणे माझं लायसन नाही म्हणे तर माझी गाडी पकडली म्हणून म्हटलं मी ना. हो ते शिंदू आजीची गाडी कोणती हे गाडी कोणती इले तर लोकांचा हात दिल्यावर थांबणार नाही तो थांबवणार नाही. जाऊ द्या आणि नाही कुठे थांबायला पुरते. अरे होते का रे बा चालू होते का ते. मामा आता सारं तर पाहून राहिलो बा मी चेन पाहिली ते मग गेअर पाहिला क्लच पाहिला पण आता येत काही समजून नाही राहिलं का पेट्रोल नाही येत काही लगाचं. काय रे बा याच्यात काय लेका हलून राहिलो किती वाकडची टाकी काहीच तर नाही रे बा याच्यात. तो तर तुले म्हणे की जाईन पेट्रोल पंपालो हे तर लेका गावाच्या बैली निघाली बावा. सांगले का आता 3-4 किलोमीटर लोटत नेणं इले नाही का माणूस थकून नाही जाणार का आता तूच सांग. राहिलं काम कामाच्या जाग्यावर आता हे तर दुसरं झालं आता लोटायच्या गाडीले. राहिलं तिकडे आता मामी काय तिकडे
कल्ला करत असीन कुठे गेले अजून आले नाहीत. आता 1-1.5 घंटा तर हेच खाते बावा. मग कसं करता आता? तुम्ही लोटता आणि मी बसू काय, की तुम्ही बसता मी लोटू? कायले बसा लागते रे? आता काय तू डावला करतं का बावा? मी धरतो बावा असं हँडल आणि तू लोड बावा. आता काय झाले का हे रिकामच निघालो बावा. तो बी बा निरा जरा सक्त ठेवायला पाहिजे आता मसक. ते गोटू मामाच्या सहायची गाडी आहे ते. त्याला मुद्दा म्हणून नवीन ठेवेल की हा मामा धोपटी निघले तिकडे. त्याला मुद्दा म्हणून नाही तर काढून ठेवलं नवीन घरात. हो बावा तसं केलं अशीन, नाही तर मुद्दामून त्यानं काढून ठेवलं अशीन, नाही तर त्या बहीणनं सांगितलं अशीन काढून ठेवी म्हणून. लोक बी त्रास देतात. तो मला बाबाच भाऊ काय हलका आहे काय? अरे तो बसला की गाडीचे शॉकअप मधलं जमीनलेच टेकतात. म्हणून ते त्याची कलाकारी केली असेल दोघं बहीण भावानं. लोटणं रे बा लोटणं आम्हासक. अरे का मामा काय झालं? पेट्रोल सरलं काय गाडीतलं? नाही शोक आहे आम्हाला लोट्याचा. अरे काय तो पेट्रोल सरलं म्हणून लोटून राहिलो बाबा आम्ही. आहे काय तुमच्याजवळ जरासं घशीन तर द्या ना. मग पंपा लोक जायापुरतं अशीन तर द्या बा. फार उपकार होतीन तुमचे. उठलं का फालतूच म्हटलं. अरे नाही हो बा पेट्रोल नाही लागलं तर दूध घेऊन जा बा लिटरभर. पेट्रोल नका मागू. आता कसं जरासं काय मला याच्यात सकाळच्या पुरतं. आता सकाळी मी लागेन वर रागीन आणि टाकून आणीन सकाळी दूध नेलं की. काहीच नाही राजा सकाळी जाईन फक्त तेवढं आहे माझ्या गाडीत पेट्रोल. मग आले रिकामा हिलप्या पाळून राहिला रे. रिकामी अळवणूक केली 5 मिनिटाची. इतक्या टाईमात आम्ही गावाच्या बाहेर गेलो नसतो काय? पहा ना द्या जरासं. लागलं तर बा सकाळून येता येता आम्ही घेऊन येतो तुमचं. जे काही अर्धा लिटर होईन तेवढं घेऊन येतो आम्ही. होतल्या का काले बोललो रे बा याच्याशी मस्त चालला होता. ते काय मी खरूच लावून घेतली आता नाही करत बसायले. नाही ना असलं तर दिलं नसतं का रे तुम्हाला. मामा काही विषय आहे का तुमच्यासाठी? पण सकाळी 5 वाजता जात असतो ना मी. 5 वाजता येसान का तुम्ही येसान का 5 वाजता पेट्रोल घेऊन? 5 वाजता यायला बसलो मी. अरे 5 वाजता तर का मी चांगल्या साखर झोपेत असतो. 8 वाजता येईन मी. नाही हो बा 5 वाजता नसतो येत. मी तर 8 वाजता उठतो घरी गेलो की. 8च्या पुढे येईन मी सांगा. नाही तर मग जातो बा मी लोटत नेतो. मी माल मी पाहतो काय तर. बरं जा ना मग. आता राहिलंच किती जरा सक्त राहिलं. जा लवकर संध्याकाळी बाहेर काही गर्दी नसते जास्त. जा भरून घ्या भावून काय करायचं तुमचं पुढचं काम चाला. लागा लवकर मार्गी व्हा लवकर. का काऊन अशी उभी असं हे काऊन साडी घातली अशी तुला? आणि ते फावडं का आले हाती? ते नाली काढले नाही का त्यानं? आला नाही का अजून तो घरी आला नाही काय? कुठे आहे त्याचा काय पत्ता आहे का? तिथेच काय माहीत असते कुठे आणि काय आहे तर. आता तो येते की नाही येत. म्हटलं आपल्या दारापुढचं हे कचरा काडी काढून घ्या. एवढ्या पुढे पाणी तरी जाते. सारे मच्छर आणि वाश येऊन राहिला सारा झाकून पासून घरी. या पुढच्या दारात आपल्या पुढच्या घरात बसता येत नाही. अटे उभं राहता येत नाही. पहा ना आता किती मोठा वाश येऊन राहिला. सारे किडे झाले या पाण्यात. सारं मसलं ते पाणी. म्हटलं बा आता कोणी नाही तर आपल्या दारापुढचं आपणच करा म्हणून घेतलं हे फावडा हाती. तू सांगितलं होतं ना हात नको लावू म्हणून. हा बस त्याचं पाणी आहे तो पायात बसीन. त्या बाईला सांगितलं नाही का तुला असं कडक धडक? सांगितलं मी ना ते बाई हने मी नाही हने मला काही हिंदे नाही हने. त्या दारातलं पायात बस हने तू. साऱ्या गलीचं इकडलं तिकडं कचरा आणून त्या नाळीत टाकतं हने. सारा बकरीचा चारा त्याच्यातच असते. जे नाही ते पन्न्या फन्न्या सारा त्याच्यातच असते हने. काय नाही थांबणार पाणी हने. तूच गंदगी करतो हने. आम्ही कायला काढा हने. बरं आला का तो घरी आला का? जा बरं ये बरं एकदा पाहू. चला तर मित्रांनो उर्वरित भाग उद्या पाहू. आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.